अगं मधुबाला आम्ही ना ते पुस्तकांची स्टेशनरी शोधतोया आम्ही ते काय ना नवीन तगड घेणार आहे स्टेशनरी आणि हिथं मग या तू काय येडाबिडा झालायस का हिथं कुठे स्टेशनरी आहे व्हय ही तर स्टेशनरी नाही वी ही राजा कुठं कशाला काय बी घेऊन येतेस मी कुठं आणलं तुम्हाला तूच आणलंस की आम्हाला हा कुठं बी आणतोस वय अरे राहू दे त्याला मारू नका मी दाखवते तुम्हाला स्टेशनरी तो तिकडचा रोड आहे ना तिकडे आहे स्टेशनरी चला मी नेते तुम्हाला संख्या तुला आठवते का रे आपण लहान होतो तेव्हा आपल्याला आप्पा घेऊन जायचे स्टेशनरीला अरे हो विसरलोच मी संख्या तू ना आता बदाम खायला चालू कर मग तुला आठवल सगळं अरे असू दे रे विसरतं कधी कधी बर चला जाऊया मग कुठं स्टेशनरीत अगं मधुबाला तुझ्या पायाला उगाच कशाला त्रास आमचं आम्ही जातो की का मी आलेला आवडत नाही का तुला अगं तसं नाही ग संख्याला का तू मी हा सांग अगं मधू अगं ती युनिट टेस्ट आली ना हा मग तू पुढं जाऊन बेंच पकडा आणि पहिला पकड म्हणजे आम्हाला समजन आहे ना बरं पकडते पण संख्या तू माझ्यापासून काही लपवत नाहीस ना वय वय मधुबाला तुझ्यापासून एकला पावतोय ए अरे थांब की मला बोलू दे तरी आम्ही नवीन पेन बी आणणार आहे पेन पण आणणार आहे पेन घेणार आहे बरं मी जाते आणि तुमच्यासाठी बेंच पकडते लवकर या तुम्ही जा जा समोर मला कसली फोटो करतो रे अरे तू बरटायस ना म्हणून म्हणलं जाऊ द्या नाही तर ती परत माघारी यायची होईल 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 अरे सगळं खरं आहे पण नक्की आपण शिरायचं कुठल्या घरात हे अजून कसे आले नाहीत क्लास चालू होईल आता संख्या पण नाही मंग्या नाही राजा पण नाही आणि ही प्राजू पण नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे ए ऐक ना काय ग ही प्राजू का आली नाही ग आता ती का नाही आली मला कसं माहित असणार मी काय तिची पाठराखी नाही वे नीट विचारले ना नीट बोल की मग नाही आली बस हे तिघं पण नाहीत आणि ही प्राजू पण नाही नक्कीच काहीतरी घोळ असणार गुड मॉर्निंग मुलांना बसा काय ग मधू आज गाववाले कुठे गेले संख्या मंग्या राजा सर ते नाहीत आले आणि प्राजू ग सर ती पण नाही आली बर उद्या तरी यायला लाव त्यांना हो सर सांगते बरं, चला पुस्तकात डोकं घाला चला संख्या आता हे चौथं घर आहे हे जर घर प्राजूचं नसलं तर माणसं आपल्याला चोर म्हणून मारतील मारू दे मारलं तर कोणी सांगितलं होतं तुला कांड करायला हा आता वाजवदार आता जोरात वाजव संख्या प्राजू प्राजू संख्या प्राजू प्राजू अरे होय की दिसतं की मला काय याला काय झालंय अगं याला कुत्रं चावलंय काय काय नाही नको तू या कुत्रांकडे लक्ष देऊ अगं म्हणजे नको यांच्याकडे लक्ष देऊ आम्हाला आत घेतेस ना अरे हो सॉरी या ना चला बर बसा तुम्ही मी पाणी घेऊन येते आईला का संख्या काय रे एवढ्या मोठ्या घरात राहते वही का लयच मोठा विषय आहे क्या होला का आपल्या कावल्यांच्या घरापुढं हे तर घर एकदम आबाळच आहे ए राजा अरे घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही रे त्या घरात घर पण पाहिजे हां मग ते घर छोटं असो की मोठं आणि आपण बी बांधू की असं घर हां वय वय मैं तो मुंबई पे घर बांधूंगा अरे मुंबईत पे घर बांधूंगा असं नसतं ते मी मुंबईत में घर बांधूंगा असं असतं ते काय बी असू दे पण मी तर खरोखर बांधणार आहे मुंबईमध्ये घर तुला वस्तू शांतीला नेतो हा तुला आपण साडी घेऊया मला साडी नंतर घे आधी पाणी घे सांडलं वाटतं इधर तुला
क्लास सुटला तरी अजूनही आले नाहीत. 100% संख्यानं काहीतरी भानगड केली असणार आहे. पण हे गेलेत कुठं? आता मलाच काहीतरी करायला लागल. मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? तू कोण आहेस? आय एम पप्पू डॉन अँड धिस इज, याचं कशाला नाव पाहिजे तुम्हाला? मी पप्पू. बरं मग जा ना आता मग गप घरी. हे जे आहे ना, यांच्या गावातली सगळी अशीच आहे, गरम डोक्याची. समोरचा नीट बोलला ना तर आम्ही पण नीटच बोलतो. समोरचा वाकड्यात शिरला तर आम्ही पण वाकडच बोलतो. का थांबलाय? जा ना. नाही जातो, पण तुम्ही एकदम टेन्समध्ये दिसला म्हणून म्हणलं विचारावं. काय झालं? संख्या का आला नाही हा प्रश्न पडलाय का? तुला काय करायचंय ते? माझी काही मदत लागली तर मी नेहमी असतो. तुम्हाला काही मदत लागली तर सांगा. कसली मदत? आता बघा की, आज संख्या नाही, त्याचं दोस्त बी नाही, आणि ती प्राजू पण नाही. हे सगळे मिळून कुठं गेले तर नसतील ना? नाही म्हणजे हे सगळे मिळून तिच्या घरी तर गेले नसतील ना? नाही, मी आपलं सहज बोललो, तुम्ही बघा. घरी संख्या सकाळी काहीतरी शोधत होता. तो तिचं घर तर शोधत नसेल ना? आपलं काम चालू. चला येतो. नाही, थँक्यू वगैरे काही म्हणणार असाल तर मी थांबतो. थँक्यू. चल. संख्या तिच्या घरी तर गेला नसेल ना? मला हा चार्ट काहीच नाही समजला. तुला समजला? बरं मी समजतो. नंतर तू ए एक्सप्लेन. थांबा, मी काय म्हणतोय, आधी काहीतरी खाऊया का? मला तर लय भूक लागली आहे बघ. ए यार मग या, आपण घराच्या बाहेर एवढ्या लवकर कसं काय लागली तुला भूक? ए संख्या, लागा हिचं घर शोधून शोधून लय भूका लागले तर लागा. आणि अशी बी बोललेली की माझ्या घरी आली की तुम्हाला काहीतरी खायला देते. मी असं नव्हते बोलले. मी असं बोललो होतं आधी अभ्यास करूयात आणि अभ्यास झाल्यानंतर काहीतरी खायला देते. ए जा बाबा, अशी बोलली नव्हती तू. खोटं बोलायचं नाही. ए राजा, तुला बी लागली ना रे भूक? मगा दम तुझ्या तोंडात काय आहे? मावा कोंबला का? मावा? आता ते काय असतं? हिला हिला अजून मावा माहित नाही वाटतं. हिला घराच्या बाहेर सोडली नसणार, घरातच आहे हिला काही. काय बोललास? काय नाही. अगे ते असतं, खातात कोण कोण लोक. कोण कोण खातात? मला पण खायचं आहे. हिला हिला मावा खायचे वाटतं. तू खायला करतेस ना? हां, काय बनवू तुमच्यासाठी? काय खाणार? हा एक काम कर, मस्त पैकी पिठलं आणि भाकरी कर. असा कांदा फुडतो बघ. पिठलं आणि भाकरी? मला भाकरी नाही येत. अरे देवा, अवघड आहे की मग. लका हिला भाकरी जमत नाही. मग तू आम्हाला काय खाऊ घालणार होतीस? मॅगी. मॅगी मॅगी का नाही खायची? नाही कर तू, खातो आम्ही. ठीक आहे, मी आलेच. संख्या, तू काय बी म्हण, पण आपलं गाव आणि गावातल्या पोरी एकच नंबर बघ. संख्या, काय विषय भावा? काहीतरी विषय आहे भावाचा. ए अरे तसं काय नाही, तिला मदत पाहिजे असेल म्हणून बोलवलंय तिने. वय वय तर, पण मॅगीला जरा उशीर होऊ दे, पण जातो जा, काही विषय नाही. बरं आलोच मी. हा काय हो, काही मदत पाहिजे का? मदत असं काही नको आहे, पण मी इथे एकटी मॅगी बनवणार, तुम्ही बाहेर बसलाय, मग मला बोर होईल ना. असं होय, बर. तू मला असं आवाजावं का बोलतोस? मलाच माहित नाही, तुम्हाला बघितल्यावर आपोआप निघतं तोंडातून. चांगलं आहे. काय? तुझे आवाजाव बोलतोस ना, ते आवडतं मला. बर. तुला मॅगी आवडते ना? खरं सांगू, आम्ही असलं काय खात नाही. मग काय खाता तुम्ही? आम्ही सकाळीचा, मग डायरेक्ट जेवण, मग दुपारी परत जेवण आणि संध्याकाळी जेवण. बापरे, 3 टाइम जेवण? हा, हो शेतकरी परत कामगार यांना लय काम असतं ना, आणि शरीरात ताकद लागते. आणि माझ्या आईबापू पण वीटभट्टीवर कामाला जातात, मग आम्हाला लहानपणापासूनच सवय आहे. चांगलं आहे.
तुमचे पप्पा काय करतात? माझे पप्पा बँक मॅनेजर आहे आणि मम्मी पण तिथेच काम करते. असं बर. बर, तुला शाळेत कोणी आवडत होतं का? अहो काय पण काय बोलताय? का कोणीच आवडत नव्हतं का? नाही, आमच्या शाळेत तसं कोणच नव्हतं. सगळ्या शेंबड्या पोरीच होते. अरे पण कोणीतरी आवडत असेलच की. नाही, अहो आमच्या शाळेत मधू सोडली तर कोणच चांगलं दिसायला नव्हतं. कोण? अहो ती मधू. ती क्लासला येते ती. हां. तशी चांगली येते दिसायला. ते सगळं जाऊ दे, मला सांग तुला खायला काय आवडतं? मला कांदा भजी. अच्छा, तुला कांदा भजी आवडतात? हो. अहो मॅगी. अरे बघू. आणलीस मॅगी? हो, घ्या ना. अरे घे. खा आणि सांगा कशी झाली आहे. कशी झाली आहे? हां मॅगी का? हां लय छान झाली आहे. तू पण खा ना. हेच आहे प्राजूचं घर? हो हो, हेच आहे. बरं तू जा आता. हां. संकेत, संकेत. तर मित्रांनो, कसा वाटला हा एपिसोड? असेच पुढील एपिसोड बघण्यासाठी देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. शेअर करा.